की ह्याला 2% द्या, मी कलेक्टरचा पीए पैसे घेतो मग डायरेक्ट. लपून त्याला काय सांगायचं. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने काही प्रलंबित प्रकरण आहेत त्याच्या संदर्भाने झाली. महापालिकेतही जी महापालिकेची अवस्था आहे की माय जीव गणन बाप भ्याप में अशी परिस्थिती की शहरामध्ये महापालिकेला सोर्सच काही नाही. जीएसटीच्या माध्यमातून मिळणारा हा मोजकाच निधी मिळतो. पहिलं जे दायित्व होतं पूर्वीचं जे एलबीटी असताना तेव्हा भरपूर पैसे मिळायचे. जीएसटीच्या माध्यमातून आता मिळणारा निधी कमी आहे आणि नगरपालिकेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे, परंतु विकासात्मक कुठलेही काम नाही. जे शहरामध्ये जे काही नियोजनमधून आलेल्या पैशातून कामं चालू आहेत ते पण कामं सध्या बोगस दर्जाचे चालू आहेत. कुठेही ड्रेन बरोबर नाही, वाकड्या तिकड्या नागमोडी आखाड्याच्या ड्रेन केल्या, तिला काही ट्यूबवेल उडवलेला नाही. म्हणजे एजन्सी आहे गुजरातची, सबलेट केलेले परभणीवाल्याला, पीडब्ल्यूडी काम बघते आहे, हद्द आहे महापालिकेची. म्हणजे कोणाचा कोणाला ताळमेळ नाही, सगळा अवमेळ आहे. आता उद्या अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना मंजूर झाली आहे, ती जर आली तर उद्या हे रोड आता करायचे आणि पुन्हा फोडायचे का, अशी सगळी वाईट अवस्था आहे. मल निस्सारण केंद्र, आता जे काही तुमचं कचरा हे करण्यासाठी डेपोसाठी जागा पाहिजे ती विद्यापीठामधली जागा मागणीची आहे. आणि वॉटर सप्लायसाठी जे उभं करायचं त्यासाठी जागा विद्यापीठातली मागणी केली आहे. क्रीडा संकुलाची जागा आहे, आम्ही तिथं मागणी केली आहे. नाट्यगृहाला काही पैसे कमी आहेत, ती राजकीय हेतून प्रेरित होऊन ती थांबलेली आहे, ती सुद्धा पूर्णत्वाला नेण्यासाठी मागणी केली आहे. बऱ्याचशा गोष्टी होत्या. मग ताडकळस धानोरा काळ्यावरचा पूल झाला पण अप्रोच रोड झाले नाहीत, तर लँड ॲक्विजिशनचा विषय आहे. पूर्णेमध्ये जो ब्रिज व्हायला रेल्वेचा, त्या रेल्वेच्या बाजूला सुहागण गिहागण त्या भागातल्या येणाऱ्या शेतकऱ्यासाठी जाण्यासाठी जो अवलगाव युवलगावचा लोकांना जायला रस्ता पाहिजे हवाईवाल्याला, तिथली एक लँड ॲक्विजिशनचा विषय होता, ते होता. पूर्णेमध्ये जो ब्रिज आहे ओव्हरब्रिज, त्या पूर्णेच्या पटरीच्या पलीकडच्या लोकांना जाण्यासाठी 5 चारी मार्ग, त्याच्यासाठीचा पैसा आहे. त्याला पैसे सेंट्रलचे पैसे आहेत, नगरपालिकेने स्वतःचा देख भरलाय पण राज्य सरकारचा पैसा दिलेला नाही. त्या विषयानं अनुषंग असेल. परभणीमध्ये धान्य पुरवठा करणारी ज्या कंपनी आहे ती गेल्या सप्टेंबरपासून धान्य पुरवत नाही. गरिबाच्या पोटचं धान्य हे हिरावून घेतले का, तर मला त्याला परवडत नाही. आणि जेव्हा परवडण्यापेक्षा जास्तीचं होतं तेव्हा मात्र त्यांनी गोंदियावर माल आणून दिला. पण आता परवडाना म्हणून त्यांनी सप्टेंबरपासून मालच देणं बंद केलं. म्हणजे ही गरिबाच्या पोटाशी जीवाशी खेळलेली ही म्हणजे खेळी आहे, ही निंदनीय आहे. म्हणून ह्याच्यात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. दुसरा विषय असा झाला की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजितदादा पवार 21,000, 60,000, 50,000, 60 कोटी रुपयाचं निधी राज्याला वाटप करतात, कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता. पण माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात. ही ह्या जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते. आता जालन्यामध्ये माझ्याकडे 2 विधानसभा आहे, कुठल्याही प्रशासकीय मान्यतेला पैसे द्यावे लागत नाहीत किंवा पैसे टाका म्हणावं सुद्धा लागत नाही. पण आमच्या इथं 2% दिल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही. ही शोकांतिका आहे. तर आज त्या संदर्भानं अजितदादांनी सोमवारी त्या डीपीओला गिपीओला सगळ्याला बोलवले. मग तिथं सगळेच आमदारांनी हा मध्ये हा मिसळले. अगोदर पालकमंत्र्यांनी छेडलं, मग सगळ्यांनी मग मी डायरेक्टच बोललो की बाबा ही वस्तुस्थिती आहे की ह्याला 2% द्या, मी कलेक्टरचा पीए पैसे घेतो मग डायरेक्ट. लपून त्याला काय सांगायचं. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुरू आहे सगळं, उजागरच आहे ना, त्याला पुन्हा आहे का. बरं, परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे असं चालू आहे. मी समाज कल्याण अधिकारी त्या आमच्या गुटे मॅडम आहेत, मी आम्हाला तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माहिती हा मूव करीत नाही. मी मला कलेक्टरने एक पत्र केलं रिवाईज, त्यांना 24-25चे पैसे दिलेत आणि 23-24चे अडवलेत. कलेक्टरने काय पत्र दिले, कम्प्लेशन सर्टिफिकेट बघा, MB रेकॉर्ड झालेली बघा, तिथं बोर्ड लावलाय का बघा, काम पूर्ण झाल्याचा अहवाल बघा, मग माझ्याकडे पत्र पाठवा, मग मी पत्र देतो. म्हणजे मला भेटले नाहीत. याच्या मागचा अर्थ काय आहे, मला भेटले नाही. फक्त भेटी गाठीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चालू आहे. वाळूच्या बाबतीत बोललो, प्रत्येक विभागाचा पोलीस अधिकाऱ्याला 50 आणि 60 हजार रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागते. अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही 600 रुपये भराच देऊ म्हणता, अरे इथं 6,000 नाही 10,000 देऊन बी बराच वाळू भेटणार ना आम्हाला. आणि सगळी भरती या महसूल आणि पोलीस डिपार्टमेंटची बघा. ही वस्तुस्थिती आहे. मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणताल ती मी स्वीकारायला तयार आहे. ही वस्तुस्थिती नाकारून जमणार नाही. परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी, परभणीकरांना प्रत्येकानं मिठी धरावं. ही या देशामध्ये लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे. म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दबाव ठेवू आम्ही, पण आम्ही पडलो विरोधी पक्षात. आमचं ऐकतं कोण. जिल्हाधिकाऱ्यांची किंवा डीपीओची चौकशी झाली, मागणी केली झाली, आता झाले, समोरच झाले. डीपीओला त्यांनी मुंबईला बोलवले परवा दिवशी.
अंडरग्राऊंड ड्रेनेजचं अंडरग्राऊंड डीपीओच्या DPO संदर्भामध्ये हो. हा डीपीओच्या संदर्भात डीपीओला बोलवले कलेक्टर आधी अजितदादांनी मुंबईत बोलवले. आता त्यानंतर काय काय भूमिका होत्या त्यात मग आता एकटा डीपीओ त्याच्या दोषी नाही असं म्हणायचं. मोठे बी अधिकारी डीपीओ कोणाच्या इशाऱ्यावर करू शकते? डीपीओची काय हिंमत आहे? वरिष्ठांना आदेश दिल्यावर डीपीओची ताकद आहे का? म्हणजे ह्याच्यामध्ये संगनमत आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारवाई झाली पाहिजे, या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आहे. जिल्ह्यामध्ये जेवढं काही भ्रष्टाचार बोंगाळलाय महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल ते परभणी जिल्ह्याचं. कोणाला कोणाचं काही देणे घेणं राहिलेलं नाही. मला किती द्यायला? अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे, तो घोणसीकर म्हणून डेप्टी सीओच्या अंडर काम करतो. MREGSचे कामं असतील, शासनाचा कुठला निधी आणायचा असेल, तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका, मला पैसे द्या, मी तुमचे पैसे आणतो. किती हिंमत वाढली याची? अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा BDO, हा BDOनं कमीत कमी 50,000 कोटीची माया गोळा केली असेल. MREGSचे आतापर्यंत 1,000-2,000 कोटीचे कामं झाले असेल. प्रत्येक फाईलला 5,000ची विद्या नाही, फाईल मंजूरच होत नाही. अरे आम्ही तर फुकट बदनाम आहेत, मुन्नी बदनाम हो गए वैसे पुढारी बदनाम आहे. माल तो दुसरे खा रहे. पालकमंत्री परभणीचे कारवाई का होत नाही याच्यावर? आता मी आज मागणी आज झाल्या, आज त्या कलेक्टरच्या बाबतीत पालकमंत्र्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा सुरुवात केली आहे, शेवट आम्ही केलाय. अजितदादांना सोमवारी मीटिंग बोलवली आहे. पाणी पुरवठा योजना जी आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना आहे, अंडरग्राऊंड योजना ही राजकीय दृष्ट्या अडवलेली आहे. चला